कसे आहात सगळे? सो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल सारिकाज क्रिएशन्स मध्ये। तुमचं सगळ्यांचं धन्यवाद जो तुम्ही मला प्रतिसाद दिला आपल्या किचन टूर साठी। सो आपल्याच एका सबस्क्रायबर फ्रेंडनी मला सजेस्ट केलं होतं की माझ्याकडे जे कुकवेअर कलेक्शन आहे ते मी तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावं। सो आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जे कुकवेअर कलेक्शन मी वापरते ते। सो हे कलेक्शन मी हळूहळू कलेक्ट केलेलं आहे। माझ्याकडेही आधी अॅल्युमिनियमचे बरीच भांडी होती, ते मी रिप्लेस केले कारण अॅल्युमिनियम हे हेल्थसाठी चांगलं नसतं हे सगळ्यांनाच माहिती आहे। काही लोखंडाचे पॅन कढई सुद्धा मी यूज करते जे आधीची लोक यूज करायचे। म्हणतात ना जुनं ते सोनं, त्याचप्रमाणे आता मीही ते यूज करू लागली आहे कारण ते हेल्थसाठी चांगलं आहे। सो फ्रेंड्स, चला स्टार्ट करूया माझं कुकवेअर कलेक्शन बघण्यासाठी। ओके, सो मी आता तुम्हाला माझं कलेक्शन दाखवत आहे। हे सगळं माझं कुकवेअर कलेक्शन आहे, हे मी हळूहळू एक एक जमा केलेलं आहे। सो फर्स्ट मी स्टार्ट करणार आहे कुकर पासून। माझ्याकडे 3 साईजचे कुकर्स अवेलेबल आहेत। हा जो मोठा आहे हा आहे विनोद ब्रँडचा, हा आहे 7 लिटरचा स्टीलचा आहे हा। नंतर सेकंड आहे हा बटरफ्लाय ब्रँडचा आहे, हा 3.9 लिटर म्हणजे अप्रॉक्स 4 लिटरचा आहे। नंतर हा सर्वात छोटा, हा जो मी डेली यूज करते हा सुद्धा बटरफ्लाय ब्रँडचा आहे, हा 3 लिटरचा आहे। सो नेक्स्ट मी आता सर्विंग प्लस कुकिंग साठी यूज करण्यासाठी जे कॅसरोल आहेत माझ्याकडे ते मी दाखवणार आहेत। हे ट्रायप्लाय आहेत, हे तुम्ही गॅसवरती इंडक्शन वरती सुद्धा यूज करू शकता। सर्वात आधी मी हे घेतले होते, सर्वात आधी माझं जे स्टील कलेक्शन आहे ते ह्याच्यापासून सुरुवात झाली होती। हे बर्गनर ब्रँडचे आहेत। सो सर्वात मोठा हा आहे, हा 2.5 लिटरचा आहे। ट्रायप्लाय असल्यामुळे तुम्ही आरामशीर याला यूज करू शकता, ह्याच्यात अन्न शिजवू शकता। सो हे पहा, याला ग्लासचं लीड आहे आणि आतून हे असं पूर्ण स्टीलचं आहे। हँडल हे गरम होत नाहीत अजिबात, त्याच्यामुळे तुम्ही इझिली त्याला हँडल करू शकता। सेकंड त्यातलाच आहे हा छोटा वाला, ह्याची साईज आहे 1.5 लिटर, याला सुद्धा ग्लासचं लीड आहे। नंतर हे असंच एक कॅसरोल घेतलेला आहे, हा एक छोटा आहे, हा पण बर्गनर ब्रँडचा आहे पण हा थोडासा नॉर्मल आहे, याची क्वालिटी थोडी हलकी आहे, पण हा सुद्धा कुकिंग साठी यूज होतो, इंडक्शन वर आपण यूज करू शकतो। याचं लीड आहे हे स्टीलचं आहे। नेक्स्ट मी मोठे कॅसरोल दाखवणार आहे, हे तुम्ही सर्विंग साठी कुकिंग साठी यूज करू शकता। हे सुद्धा बर्गनरचे आहेत, याचं लीड स्टीलचं आहे, याची क्वालिटी खूप हेवी आहे, खूप जड आहेत हे, आणि याची कॅपॅसिटी आहे अराउंड 3.3 लिटर्सची। हा त्यातलाच आहे, ह्याची कॅपॅसिटी आहे 2.5 लिटरची, हा सुद्धा सेम आहे, बर्गनर ब्रँड। नंतर माझ्याकडे ही कढई आहे, ही सुद्धा बर्गनर ब्रँडची आहे, ही मी डेली यूज करते, खूप छान रिझल्ट आहे आणि अजिबात जेवण करपत नाही, जरी कधी करपलं तरी ते इझिली क्लीन होतं। याला सुद्धा स्टीलचं लीड आहे, ही अराउंड 26 सेंटीमीटर आहे साईज मध्ये। ही सुद्धा तुम्ही गॅस इंडक्शनवर दोन्हीवर यूज करू शकता। नेक्स्ट ही आता रिसेंटली घेतलेली कढई आहे, ही फिवाना ब्रँडची आहे, विदाउट लीड आहे, ही सुद्धा मी डेली यूज करते, इझी टू क्लीन आहे, इझी टू मेंटेन आहे। हा एक छोटा सॉसपॅन आहे, मी हा चहासाठी वापरते, त्याच्यावर तुम्ही सूप वगैरे सुद्धा बनवू शकता। हा सुद्धा बर्गनर ब्रँडचा आहे। ही सगळी भांडी जी मी तुम्हाला दाखवते आहे ती ट्रायप्लाय आहेत। ट्रायप्लाय म्हणजे वरचा आणि खालचा बेस स्टीलचा असतो आणि मधला बेस हा अॅल्युमिनियमचा असतो, मग हे खूप हेल्दी आहे, म्हणजे आपण जर डेली ही भांडी वापरली तर ही खूप हेल्दी आहे, त्याच्यामुळे काही त्रास होत नाही आपल्याला। नेक्स्ट हा माझ्याकडे हा फ्राय पॅन आहे, हा वेगळ्या ब्रँडचा, हा स्टॅल ब्रँडचा आहे, ह्याची साईज आहे 22 सेंटीमीटर, याला सुद्धा लीड आहे। हे पहा, इझी टू मेंटेन आहे ती सगळी भांडी, असं हँडल आहे याला। नंतर मी आता तुम्हाला माझं आयर्नचं कलेक्शन, लोखंडी जे तवे वगैरे मी वापरते ते दाखवणार आहे।
हा माझा चपाती आणि भाकरी करण्यासाठीचा तवा आहे. हे मी लोकल मार्केटमधून घेतलेला आहे. जे लोकल वेंडर बसलेले असतात मार्केटमध्ये त्यांच्याकडून मी घेतलेला आहे हा. नंतर नेक्स्ट आहे माझ्याकडे कास्ट आयर्नचा तवा, विनोद ब्रँडचा आहे. खूप हेवी आहे आणि याच्यावर आपण डोसे वगैरे नंतर घावणे वगैरे सगळे खूप छान प्रकारे बनवू शकतो. हा एक पॅन आहे लोखंडी. हा सुद्धा मी लोकल वेंडर कडून घेतलेला आहे. नॉर्मल आहे हा, पण छान आहे फ्राय वगैरे करण्यासाठी. या माझ्या 2 लोखंडी कढया आहेत. या सुद्धा मी लोकल मार्केट मधून घेतलेल्या आहेत. या मी डेली यूज करते भाजी बनवण्यासाठी आणि फ्राय वगैरे करण्यासाठी. छान बनते. याच्यामध्ये पालेभाजीची टेस्ट वगैरे खूप छान राहते. खूप हेल्दी जेवण बनतं. नेक्स्ट मी दाखवणार आहे हे माझं सिरामिकचं पॉट. माझं खूप फेवरेट आहे. ह्याच्यात मी मोस्टली नॉनव्हेज बनवते. खूप जुनं आहे हे तुम्ही गॅसवर वापरू शकता. ह्याच्यात तुम्ही कुकिंग करू शकता. हे पहा ट्रिओ ब्रँडचं आहे. खूप छान आहे. ह्याच्यात भरपूर साइजेस अवेलेबल असतात आणि हे रिसेंटली माझं हे कलेक्शन मध्ये ऍड झालंय. हे मी घेतलेलं आहे अप्पमचं पॅन. हे विनोदचं आहे. ओके, हे नॉनस्टिक आहे पण मोस्टली याच्यावर सिरामिक कोटिंग आहे आणि याला असं लीड दिलेलं आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझं कुकवेअर कलेक्शन कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या माझ्याकडे या कुठल्याच गोष्टीची लिंक नाही आहे. जर तुम्हाला कोणाला लिंक हवी असेल आणि जर ती मला भेटली तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती ऍड करेन. सो फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. सो फ्रेंड्स, बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.